श्रावण महिना आला की घराघरात मसाला वांग्याची भाजी आवडीने केली जाते. ताज्या वांग्यामध्ये भरलेला खमंग मसाला आणि त्याची अप्रतिम चव मनाला भुरळ घालते. गरमागरम भाकरीसोबत मसाला वांगं म्हणजे श्रावणातील खास मेजवानी चव. श्रावण महिना आणि मसाला वांग चव आणि परंपरेचा सुंदर संगम मानला जातो. चला तर मग आपण पटकन या चमचमीत रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वांगी कट करून घेऊयात. तर बघा, या ठिकाणी मी 6 ते 7 वांगी घेतलेली आहेत. तर मी 7 ते 8 लोकांसाठीचे प्रमाण घेतलेलं आहे, परंतु या ठिकाणी मी 7 वांगी घेतलेली आहेत. वांगी जरी 7 घेतली तर त्याच्याबरोबर मसाला भरपूर असतो. तर बघा, वांगी मी कृष्णा संकरित या जातीची घेतलेली आहेत. तुम्ही या ठिकाणी कोणतीही वांगी घेतली तरी देखील चालेल. तर बघा, वांगी कट करण्याआधी आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते म्हणजे आपल्याला गरजेनुसार पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. कारण वांगी कट केल्यानंतर काळी पडू नये त्यासाठी आपण हे पाणी बनवलेलं आहे. कट केल्यानंतर आपल्याला वांगी या पाण्यामध्ये ठेवायची आहेत. तर आता वांगं कट करून घेऊयात. तर अजून एक गोष्ट सांगायची राहिली. तर बघा, वांगं निवडताना आपल्याला ताजं वांगं निवडायचं आहे. खूप जास्त दिवसाचं साठवणीचं वांगं आपल्याला या ठिकाणी घ्यायचं नाही. तर वांगं कट करत असताना वरती जो वाकडा तिकडा थोडासा देठ असतो ना, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ज्या साले असतात ना थोड्याफार, त्या देखील आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा, दोन्ही बोटामध्ये आपल्याला वांगं पकडायचं आहे आणि वांगं मधून कट करून घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला वांग्यावरती प्लस हे सिम्बॉल काढायचं आहे. तर बघा, मध्ये सेंटर आहे. सेंटरमधून आपल्याला एक उभी लाईन आणि एक आडवी लाईन या पद्धतीने आपल्याला वांगं कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, वांगं मी कट करून घेतलं. अशा प्रकारे जर वांगं कट करून घेतलं ना, जर कीड वगैरे असेल तर लगेचच समजते. आता आपल्याला हे कट केलेलं वांगं मिठाच्या पाण्यात ठेवायचं आहे, जेणेकरून वांगं काळं पडणार नाही. त्याच्यानंतर बघा, दुसरं वांगं कट करून घेऊयात. तर सेम पद्धतीने आपण हे देखील वांगं कट करून घेणार आहे. पहिल्यांदा आपण जो वाकडा तिकडा थोडासा देठ आहे तो कट करून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. सालं काढून घेतल्यानंतर आपल्याला दोन्ही बोटाच्या मध्ये पकडून हे वांगं प्लस सिम्बॉलवरती कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, वांगं मी प्लस सिम्बॉलवरती कट करून घेतलं. अजिबात कीड वगैरे नाही. आता आपल्याला हे देखील वांगं मिठाच्या पाण्यात ठेवायचं आहे. अशाच प्रकारे आपण सगळी वांगी कट करून घेऊयात. तर काही वेळातच मी सगळी वांगी कट करून घेतली. मिठाच्या पाण्यात देखील ठेवलेली आहेत, जेणेकरून 1 ते 2 तास या वांग्यांना काहीही होणार नाही. त्याच्यानंतर पुढे आपल्याला एक मसाला बनवायचा आहे. तर मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊयात. तर बघा, मध्यम आकाराच्या वाटीने मी 1.5 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याच वाटीने मी पाऊण वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढे 8 ते 9 हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या. त्याच्यानंतर बघा, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धणे आणि 1 चमचा तीळ घेतलेले आहेत. साहित्य जाणून झालं. आता आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर पटकन आपण हे साहित्य भाजून घेऊयात. तर साहित्य भाजण्यासाठी कढई गरम केली. आता कढईमध्ये पहिल्यांदा आपल्याला कोरडे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे भाजण्यासाठी घेतले. आता हे शेंगदाणे आपल्याला लो टू मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. तर बघा, शेंगदाणे मी 3 ते 4 मिनिट लो टू मीडियम गॅसवर भाजून घेतले. आता शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत का हे बघूयात. तर एक शेंगदाणा घ्यायचा. जर त्याची सालं व्यवस्थित निघत असतील तर समजून जायचं शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत. काढून घेऊयात. त्यानंतर पुढे खोबऱ्याचा खीस भाजूयात. तर या ठिकाणी मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही सुक्या खोबऱ्याचा खीस किंवा ओल्या खोबऱ्याचा खीस घेतला तरी देखील चालेल. हा खोबऱ्याचा खीस आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त भाजू नका, नाहीतर करपण्याची शक्यता आहे. तर हे बघा, खोबऱ्याचा खीस भाजला, काढून घेऊयात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला जिरे, धने, तीळ भाजून घ्यायचे आहेत. ते देखील आपल्याला 1 ते 2 मिनिट लो टू मीडियम गॅसवर हे साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर बघा, लो टू मीडियम गॅसवर हे देखील साहित्य मी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे.
काढून घेऊयात. तर कोरडे जिन्नस भाजून झाले. आता आपल्याला कढईमध्ये लसूण, हिरव्या मिरचीचे तुकडे भाजून घ्यायचे आहेत. तर मिरची आपल्याला अशी तुकड्याच्या रूपात भाजायला घ्यायची आहे, जेणेकरून ती पटापट भाजली जाते. तर बघा, सगळ्या मिरचीचे तुकडे करून घेतले. आता आपल्याला यामध्ये 6 ते 7 कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता हे देखील साहित्य आपल्याला लो टू मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचं आहे. तर मिरची भाजत असताना किंवा हे साहित्य भाजत असताना ना थोडंसं उलतानाने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे पटापट हे साहित्य भाजलं जातं. तर बघा, हे देखील साहित्य मी 3 ते 4 मिनिट भाजून घेतलं. काढून घेऊयात. तर बघा, सगळे साहित्य मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर साहित्य पूर्णपणे थंड झाले. आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार 1 चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला हे साहित्य व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा, खारं वांगं म्हटलं की त्यामध्ये व्यवस्थित मीठ आणि मसाले असले की वांगं एकदम चवीला भारी लागतं. तर बघा, आता साहित्य बारीक करून घेऊयात. तर साहित्य बारीक करत असताना काही गोष्टी लक्षात घ्या. तर आपल्याला खऱ्या वांग्यामध्ये खूप जास्त बारीक हे साहित्य करायचं नाही, हलकं रवाळ ठेवायचं आहे. तर हे बघा, साहित्य मी बारीक करून घेतलेलं आहे, खूप जास्त बारीक केलेलं नाही. आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, त्याच्यानंतर 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तर हे बघा, सगळे मसाले साहित्यामध्ये घातले. आता आपल्याला मिक्सर प्लस मोडवरती एकदा हे साहित्य फिरवून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ फिरवू नका, फक्त आपल्याला टक फक्त 2दा व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ फिरवलं तर साहित्य खूप जास्त बारीक होण्याची शक्यता आहे. तर हे बघा, साहित्य व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे. फक्त आपल्याला हे का फिरवून घ्यायचं आहे, मसाले आणि साहित्य व्यवस्थित एकत्रित व्हावेत, एकजीव व्हावेत, म्हणून आपल्याला हे साहित्य पुन्हा फिरवून घ्यावं लागलेलं आहे. आता आपल्याला एका प्लेटमध्ये हे साहित्य घ्यायचं आहे. तर बघू शकता, छान रवाळ असं हे साहित्य मी बारीक करून घेतलेलं आहे. खारं वांगा असो, मसाला वांगा असो किंवा वांगं मसाला ग्रेव्ही असो, आपल्याला अशा प्रकारे हे साहित्य बारीक करून घ्यायचं आहे. अजिबात आपल्याला पिठासारखं हे साहित्य बारीक करून घ्यायचं नाही. बघा, आता आपल्याला या मसाल्यामध्ये गरजेनुसार 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मसाल्यामध्ये तेल घातल्यामुळे जो वांग्यामध्ये आपण हा मसाला भरतो ना, तो व्यवस्थित त्या वांग्याला चिकटून बसतो. तर बघा, अर्ध्या तासानंतर वांगी बघू शकता, अजिबात काळी पडलेली नाहीत. आता आपल्याला या वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. तर मसाला भरून घेऊयात. तर मसाला भरत असताना बघा, आपल्याला अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मसाला भरून घ्यायचा आहे. तर बघा, मसाला भरत असताना आपल्याला प्रेस करून मसाला भरून घ्यायचा आहे. वांग्यामध्ये जेवढा मसाला बसतोय तेवढा मसाला आपल्याला प्रेस करून भरून घ्यायचा आहे. अजिबात हलका मसाला भरू नका, नाहीतर कढईमध्ये वांगं परतवून घेत असताना वांग्यामधून मसाला बाहेर निघेल. आपल्याला दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा आहे. तर बघा, 1 वांगं भरून घेतलं. अजून 1 वांगं तुम्हाला भरून दाखवते. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून वांगं भरून घ्यायचं आहे. जर पोकळ वांगं भरलं तर 100% कढईमध्ये वांगं सुटणार. जेवढं वांगं मसाल्यामध्ये शिजेल ना, तेवढी वांग्याला चव छान येते. तर अशाच प्रकारे आपण सगळी वांगी भरून घेऊयात. तर हे बघा, सगळी वांगी मी भरून घेतली. थोडा मसाला शिल्लक राहिलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, वांगं अगदी तंतोतंत पूर्ण भरलेलं आहे. अशा प्रकारे जर वांगं भरलंत ना, तरच खारं वांगं चवीला लागतं. त्याच्यानंतर पुढे फोडणी घालूयात. तर फोडणी घालण्यासाठी कढई गरम केली. आता कढईमध्ये 1 मोठी पळी तेल घेतलं. तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे घातले. त्याच्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पाने,
थोडीशी कोथिंबीर घातली. त्याच्यानंतर बघा 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. सगळे साहित्य घातल्यानंतर आपल्याला हे साहित्य 1 ते 2 मिनिट हलका कांदा गोल्डन रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर बघा साहित्य मी 1 ते 2 मिनिट परतवून घेतलं. हलका कांदा गोल्डन रंगावर आलेला आहे. आता आपल्याला यामध्ये वांगी घालायची आहेत. वांगी घालूयात. तर बघा वांगी मी कढईमध्ये घेतली. आता आपल्याला गॅस मंद आचेवर करायचा आहे आणि 3 ते 4 मिनिट ही वांगी परतवून घ्यायची आहेत. तर अशा प्रकारे वांगी परतवून घेतल्यामुळे जो वांग्याच्या सालीमध्ये हिरवटपणा, कच्चेपणा असतो ना, तो निघून जातो. त्यामुळे वांगं करत असताना पहिले 3 ते 4 मिनिट वांगं परतवून घ्यायचं. तर वांगं शिजवून घेत असताना काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा. तर वांगं आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे आणि खारं वांगं करत असताना आपल्याला कमी पाण्यामध्ये हे वांगं शिजवून घ्यायचं आहे. तर बघा जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो देखील मी घातलेला आहे. मसाला घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर मसाला आणि वांगी व्यवस्थित मिक्स करून घेतली. तर पहिल्यापासून 3 ते 4 मिनिट ही वांगी मी परतवून घेतलेली आहेत. आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे. भाजी कोणतीही असो आपल्याला भाजीमध्ये गरम पाणी घालायचं आहे. तर बघा पाणी घातलं. आता आपल्याला गॅस मंद आचेवरच आहे. झाकण ठेवून आपल्याला ही वांगी 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायची आहेत. चुकूनसुद्धा मोठ्या आचेवर ही वांगी शिजवून घेऊ नका. आपल्याला मंद आचेवरच ही वांगी शिजवून घ्यायची आहेत. तर 10 मिनिट नंतर बघू शकता हलकी वांगी म्हणजेच 50% वांगी शिजलेली आहेत. अजून 50% वांगी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत. तर अधूनमधून आपल्याला वांगी अशा प्रकारे हलवून घ्यायची आहेत जेणेकरून एकाच बाजूने न वांगी भाजता सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजली जातील आणि शिजलीसुद्धा जातील. तर बघा अजून 10 मिनिट वांगी आपण शिजवून घेतलेली आहेत. बघू शकता वांग्याला मस्त तर्री देखील आलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण व्यवस्थित वांगी हलवून घेऊयात. तर मस्त वांगं झालेलं आहे. तुम्हाला दाखवते हे वांगं मी कितपत शिजवून घेतलेलं आहे. तर बघा खूप जास्त वांगं शिजवलेलं नाही, थोडं कच्चं वांगं ठेवलेलं आहे. तर बघा वांगं आपल्याला खूप जास्त शिजवून घ्यायचं नाही. मसाला वांगा असो किंवा मग मसाला वांगं ग्रेव्ही असो, आपल्याला वांगं खूप जास्त शिजवून घ्यायचं नाही. तर बघा वांग्यावरती थोडीशी कट केलेली कोथिंबीर घातली. त्याच्यानंतर वांग्याची रंगत अजून जास्त वाढावी म्हणून मी अर्ध्या लिंबूचा रस घातलेला आहे. तर बघा या ठिकाणी मस्त चमचमीत खारं वांगं तयार आहे. हे वांगं तुम्ही बाजरीच्या किंवा ज्वारीच्या किंवा मग फुलक्याबरोबर खायला घ्या. खरंच सांगते याची चव अप्रतिम लागते. प्लीज एकदा या पारंपरिक पद्धतीने वांगं बनवा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.